नवी मुंबई विमानतळावर स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांची भरती करा, अन्यथा विमान उडू देणार नाही. शेकाप नेते जयंत पाटील यांचा इशारा. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा आग्रह. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका. मंगेश लोके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश. ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र. जितेंद्र आव्हाडांच्या अध्यक्षतेत नाद निवासस्थानी महत्त्वाची बैठक. बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून सोशल मीडियावर प्रदर्शित. सोलापुरात अतिवृष्टी आणि महापुरामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न. आमदार गोपीचंद पडळकरांकडून 25 टेम्पो चारा पूरग्रस्त भागात रवाना. एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होण्याची शक्यता. मुंबईकरांची प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणी तिकीट खरेदीपासून सुटका होणार. तिकीट काढताना लागणारा प्रवाशांचा वेळ आता वाचणार. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. शिर्डीतील हॉटेल सन अँड सँडमध्ये बंद दाराआड चर्चा. सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर. लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अमित शहांच्या हस्ते अनावरण. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संध्याकाळी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा. देशावर बेगडी प्रेम करणाऱ्यांची राजवट सध्या सुरू. राहुल गांधींवर गोळ्या चालवण्याची भाषा उघडपणे केली जाते, तर सोनम वांगचुक सारख्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून संस्कृती संविधानाचा खेळखंडोबा केला जातो. सामनातून टीका. फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ बंद करण्याची सरकारवर नामुष्की. 2014 नंतर मंडळाच्या निधीकरता आवश्यक पाठपुरावा न झाल्यानं निधीत घट. सरकारकडून या संदर्भातील शासन निर्णय जाहीर. नागपूरच्या विमानतळ धावपट्टीला विलंब. आठवड्यात पूर्ण होणाऱ्या धावपट्टीला 1.5 वर्ष लावली. नागपूरकरांना 150 कोटींचा चुना लावला. गडकरींचा विमानतळ प्राधिकरणावर थेट हल्लाबोल. सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक असेल. 12 ते 14 हजार कोटी कुंभमेळ्याला लागतील. पालकमंत्री वेगळा विषय. सध्या मी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र नाही तर मतही नाही. दीपक बोऱ्हाडेंचा सरकारला इशारा. समाजाच्या भेटीगाठीसाठी राज्यभर दौरे करणार. धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंची माहिती. गौतमीवर कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणणं बरं नव्हे. रोहित पवार यांची चंद्रकांत पाटलांवर टीका. तर मला शिकवण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर. सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. वैभववाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश लोकेंचा भाजपात प्रवेश. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून केला प्रवेश. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता GR कसा. छगन भुजबळांचा बैठकीत सवाल उपस्थित. हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा. बैठकीत विजय वडेट्टीवारांची मागणी. नव्या GRमुळे ओबीसी आरक्षणाला धोका नाही. कागदपत्राशिवाय जात प्रमाणपत्र मिळत नाही. बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. कुणीही GRचा फायदा घेऊ नये. ओबीसींनी 10 तारखेचा मोर्चा मागे घ्यावा. बावनकुळेंचं ओबीसींना आवाहन. सोलापुरातील माढा तालुक्यातील पूरग्रस्तांना सफाई कर्मचाऱ्यांकडून मदत. 1 दिवसाच्या पगारातून माढा तालुक्यातील 1000 पूरग्रस्तांना अन्नधान्याचं वाटप. CCTNS प्रणालीच्या अंमलबजावणीत नांदेड परिक्षेत्रात हिंगोली जिल्हा अव्वल. जिल्ह्यानं राज्यात 53 युनिट्समध्ये पहिल्या 9 मध्ये स्थान मिळवलं. हिंगोलीत 109 उमेदवारांना शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्र प्रदान. यामध्ये 71 अनुकंपाधारक उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती.
तर भंडाऱ्यात 165 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप. पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात वितरण सोहळा. रत्नागिरीत 9 ते 14 वयोगटातील 50,000 मुलींना HPV लस देण्यात येणार. भविष्यात मुलींना कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करणारा रत्नागिरी राज्यातला पहिला जिल्हा. सिल्लोडमध्ये भाजपच्या वतीनं GST धोरणासंदर्भात व्यापारी मेळाव्याचं आयोजन. आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा. दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार. सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा महावितरणचा आदेश. अमरावतीत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. मोझरी गुरुकुंजात पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेनं महोत्सवाला प्रारंभ. गुरुकुंज नगरीतून तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. नागपुरात मेंदूज्वर संशयित 20 रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील 3 सदस्य पथकाकडून नागपुरात मृत्यू झालेल्या भागात पाहणी. म्हाडा धुळकात पडलेल्या दुकानांच्या किमती कमी करणार. मुंबई आणि कोकण मंडळातील म्हाडाची तब्बल 124 दुकानं विक्री अभावी धुळकात. दुकानांमुळे प्राधिकरणाचा मोठा निधी अडकून. चंद्रपुरातील 285 उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान. यामध्ये 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळ सेवा भरतीतील उमेदवारांचा समावेश. ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन. 7 ऑक्टोबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन इथे सोहळ्याचं आयोजन. KDMCची अंतिम प्रभाग रचना जाहीर. हरकतींवर दुर्लक्ष करत 27 गावे महापालिकेत कायम. रस्त्यावर लढण्याची वेळ आली तरी लढू. खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा. KDMC निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेवर मनसेचा आक्षेप. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. भिवंडीत शिवरूपानंद महाराज यांच्या वतीनं अधिवेशनाचं आयोजन. पथ प्रसार करण्यासाठी संत अखिल समिती महाराष्ट्र प्रदेशातर्फे आयोजन. अधिवेशनात 127 संप्रदायातील शेकडो साधू संत सहभागी. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात हरिनाम सप्ताहाची सांगता. यावेळी बुजवडे गावातील गावकऱ्यांनी अभंग आणि कीर्तन करत गावातून काढली दिंडी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला परवानगी. 559 पदभरतीला सहकार खात्याकडून मंजुरी. सहकार विभागाच्या मंजुरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना मात्र धक्का. गडचिरोलीत अनुकंपा आणि सरळ सेवेच्या 210 उमेदवारांना नियुक्तीपत्र. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 80 तर अनुकंपा तत्वावरील 130 उमेदवारांचा समावेश. निलेश घायवळचा आधार कार्ड लोकशाहीच्या हाती. आधार कार्डवर गायवळ असं आडनाव. आडनावात फेरबदल करून घायवळने मिळवला पासपोर्ट. शंकर पाटोळेंच्या अडचणीत वाढ. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त. लाच प्रकरणातील शंकर पाटोळेंवर ठपका. या प्रकरणी 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनुष्का मोरेंची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात आयुक्त म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती. अनुष्का मोरे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरेंच्या कन्या. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी पुढे ढकलली. आता 15 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी. अपरिहार्य कारणास्तव सुनावणी पुढे ढकलली. परभणीत दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकरता उपक्रम. शिवसेनेच्या वतीनं 12,000 साड्यांचं वाटप. सईद खान आणि बालाजी कुऱ्हाडेंच्या नेतृत्वात उपक्रमाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांकडून रस्त्यावरच ऊस आणि कापसाची लागवड. रस्त्याच्या मागणीकरता विद्यार्थ्यांचं अनोखं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. 11 ऑक्टोबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळण्याकरता मोर्चा.
ठाण्यात बंजारा समाजाचं आंदोलन. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी ब मध्ये आरक्षण मिळवण्याच्या मागणीकरता आक्रमक. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक. भायखळा स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक. वाशिममध्ये सप्टेंबर महिन्यात एसटीच्या तब्बल 53 फेऱ्या रद्द. मुसळधार पावसाचा एसटीलाही फटका. एसटी महामंडळाला 30,60,000 रुपयांचा फटका. सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला पायी चालत जात असल्यानं निर्णय. गडचिरोलीत परिवहन आयुक्तांनी घेतला रस्ता सुरक्षेचा आढावा. यावेळी अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खड्डे भरण्यास सुरुवात. शहरातील खड्डे भरताना कामाची पाहणी करण्यात आली. 15 दिवसात शहरातील खड्डे भरा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. राज्यात शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यात भूम, वाशी आणि कळंब भागात रात्रभर पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकडेच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान. पैठण तालुक्यात पावसामुळे फळबागांचं नुकसान. मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. बुलढाण्यात महाबीजकडून शेतकऱ्याची फसवणूक. सीड्स प्लॉट लावण्याकरता दिले बोगस बियाणे. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान. पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देणार, नाईकांचं आश्वासन. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची मागणी. प्रवरा उद्योग समूहाच्या वतीनं पूरग्रस्त भागासाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. माजी खासदार सुजय विखे यांनी दिली माहिती. जालना जिल्ह्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळलं. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जिल्ह्याला अतिवृष्टीतून वगळलं. सरकार सरसकट मदत करण्याच्या निर्णयापर्यंत महायुतीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांना धीर. कोल्हापुरात सोयाबीनच्या उभ्या पिकांवर शेतकऱ्यानं फिरवला ट्रॅक्टर. वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान. सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता मोर्चा. राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त. अनुदानाच्या अटी शिथिल करून मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची अपेक्षा. पैठणमध्ये विविध मागण्यांकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. राजू शेट्टींच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. डार्क नेटद्वारे चालणाऱ्या देशव्यापी LSD ड्रग तस्करीचं जाळं उघड. छत्रपती संभाजीनगरात पुण्याहून डार्क नेटवरून ड्रग्ज पुरवठा. एका आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरात फेसबुकवरील शेअर मार्केट लिंकमुळे 44 लाखांची फसवणूक. निवृत्त अधिकाऱ्याची 47 दिवसात 44 लाखांची फसवणूक. गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात भरदिवसा व्यावसायिकाच्या स्कूटरची डिक्की तोडून 2.85 लाख लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पंचवटी चौकात छाप्यामध्ये 5 लाख रुपये किमतीचा 180 किलो भेसळयुक्त खवा आणि मिठाईचा साठा जप्त. 3 जणांना अटक. सिंधुदुर्गात भाजपा युवा मोर्चाकडून मांस वाहतूक करणाऱ्या गाडीला आग लागून चालकाला मारहाण. पोलिसांकडून 11 जणांना अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. गुन्ह्यात 5 वाहनं जप्त.
वर्ध्यात किरकोळ कारणावरून मुलानेच केली वडिलांची हत्या. घराला कुलूप का लावलं या कारणावरून हत्या. आरोपी मुलाला अटक. वर्ध्यात तडीपार गुन्हेगाराकडून सेलू शहरात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक. गुन्हेगाराला अटक करत गाडीसह दारू साठा देखील जप्त. वर्ध्यात दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार शस्त्रानं वार. 2 आरोपींना अटक. नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यातील प्रतीक्षा पेट्रोल पंपावर अज्ञाताकडून तोडफोड. तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित. गुन्हा दाखल. बुलढाण्यात बावनबीर गावात देवी विसर्जन रॅलीत दगडफेक. 5 ते 7 लोक जखमी. सध्या गावात तणावपूर्ण शांतता. अमरावतीत घरफोड्यांची आंतरराज्यीय टोळी. क्राईम ब्रँचकडून ट्रॅप. 4 जणांना अटक. 27 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. एकूण 21,36,688 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईत उलव्यामध्ये सिक्युरिटी गार्डची हत्या. 2 आरोपींना अटक. रात्री उशिरा गरबा खेळण्यासाठी जाण्याच्या किरकोळ वादातून हत्या. मीरा रोड परिसरातील दोघांची फसवणूक. थायलंडमध्ये नोकरीचा आमिष दाखवून केली 12 लाखांची फसवणूक. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल. अलिबागमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश. लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह 1 जण अटकेत. वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या चेन स्नॅचरला दहिसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जीआरपीच्या मदतीनं मध्य प्रदेशातील बुरहानपूर इथून अटक. भंडाऱ्यात शांतीनगर परिसरात युवा शक्ती संघटनेकडून गायीच्या वासराचं रेस्क्यू. घनदाट झाडीत हरवलेल्या वासराचं शोध मोहीम राबवून रेस्क्यू. अमरावती शहरात बिबट्याची दहशत. बांबू गार्डनमध्ये गायीची शिकार करताना बिबट्या कॅमेऱ्यात चित्रित. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. विरारमध्ये नालासोपारा विरार लिंक रोडवर भर रस्त्यात खड्डा. खड्ड्यामुळे अपघात होऊन तरुणाला दुखापत. प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप. उत्तर प्रदेशाच्या फरुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये स्फोट. मिथेन गॅस गळतीमुळे स्फोट. दुर्घटनेत 2घांचा मृत्यू. 7 जण जखमी. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. आशिष शेलारांनी छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार्थिवाचं घेतलं दर्शन. उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून 12 महिला पळाल्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. 6 महिलांना केली अटक. गडचिरोलीतील अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत मृत्यू. मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीची झलक दाखवणारं पथक. वायोलिन वाद्य पथक. दाक्षिणात्य वाद्यवृंदांचा समावेश. बीडच्या खासदार स्वर्गीय केशर क्षीरसागर यांचे 19वे पुण्यस्मरण. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी वाहिली आदरांजली. पुण्यस्मरणानिमित्त ढोक महाराजांच्या कीर्तनाचं देखील आयोजन. गिरगावात फूड स्टॉलवर गॅस सिलेंडरला आग. खाडीलकर रोड परिसरातील घटना. आगीत स्टॉल जळून खाक. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. 3 वर्षीय चिमुकल्यानं वाचवला आईचा जीव. मुलानं आईला बाजूला खेचल्यानं अनर्थ टळला. बिहारच्या सौदागर पट्टी परिसरातील घटना. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जोगेश्वरी मेट्रो स्टेशन खालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला. अग्निशमन दलानं खड्डा खोदून तरुणाला काढलं बाहेर. जुन्या वादाच्या रागातून नाल्यात फेकून दुचाकी जाळल्या. उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. नाशिक रोड परिसरात बिबट्याचं दर्शन. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची केली मागणी. सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. वांगचुक यांना 26 सप्टेंबरला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक.
वांगचुक यांच्या तातडीनं सुटकेच्या मागणीकरता पत्नी गीतांजली अंगमो यांची सर्वोच्च न्यायालयात धाव. तामिळनाडूत कोल्ड्रिफ्ट कफ सिरपच्या विक्रीवर 1 ऑक्टोबरपासून बंदी. कफ सिरपच्या नमुन्यात भेसळ आढळल्यानं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश. छत्तीसगडमध्ये 103 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. यातील 49 नक्षलवाद्यांवर एकूण 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 1 जानेवारी ते 1 ऑक्टोबर पर्यंत एकूण 410 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.